माझं नाव गणेश सदानंदराव पवार, राहणार जालना, तालुका जिल्हा जालना। माझा अनुभव असा, मी आणि माझा परिवार 2023 पासून महाराजांचे निश्चित भक्त आहोत। महाराजांच्या कंटिन्यू आम्ही सानिध्यात आहोत। माझ्यासाठी खूप सारे असे अनुभव आहेत की मलकापूर क्षेत्राशी संबंधित आहेत। त्यातला एक अनुभव असा की माझी मिसेस प्रेग्नेंट असताना तिला 9वा महिना चालू होता। 9व्या महिन्याची पहिलं सोनोग्राफी केली। सोनोग्राफी केल्याच्या नंतर रिपोर्ट आल्याच्या नंतर आम्ही जिथे ट्रीटमेंट चालू होती त्या ठिकाणी आम्ही तो रिपोर्ट दाखवला। डॉक्टरांनी सांगितलं की कंडिशन एकदम क्रिटिकल आहे, आपल्याला ताबडतोब तिचं सीझर करावं लागेल। बाळाची वाट थांबलेली आहे, बाळाचा रक्तपुरवठा थांबलेला आहे, आपल्याला बाळाच्या आणि बाळाच्या आईला दोघांनाही धोका आहे, ताबडतोब आपल्याला सीझर करावं लागेल। ताबडतोब महाराजांना फोन केला, महाराजांना पूर्ण कंडिशन सांगितली। महाराजांनी सांगितलं की जालन्यामध्ये महाराजांच्या निश्चित भक्त ज्योती खांडे वराड मॅडम या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ आहेत। महाराजांनी सांगितले की रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे तुम्ही ताबडतोब जा। मी रिपोर्ट घेऊन मॅडमकडे गेलो, मॅडमला रिपोर्ट दाखवला। महाराजांनी फोन लावून मॅडमला सांगितलं। मॅडमनी रिपोर्ट बघितल्याच्या नंतर ज्या ठिकाणी सोनोग्राफी केली होती त्या ठिकाणी डॉक्टरांना मॅडमनी फोन केला आणि महाराज त्यांच्याशी बोलणं करून घेतलं। रिपोर्ट बघितल्याच्या नंतर मॅडमनी सुद्धा सांगितलं की कंडिशन एकदम क्रिटिकल आहे, आपल्याला आत्ताच निर्णय घ्यावाच लागेल आणि सीझर करावंच लागणार आहे। आणि सीझर पण अशा ठिकाणी करायचं आहे की ज्या ठिकाणी बाळाची आणि बाळाच्या आईची दोघांची व्यवस्था झाली पाहिजे। सीझर झाल्यानंतर बाळाला एमर्जन्सीमध्ये आपल्याला ऍडमिट करावं लागणार आहे, कारण बाळाची वाढ पूर्णपणे थांबलेली आहे। मी महाराजांना सांगितलं, मॅडमनी मला असं सांगितलं। महाराजांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका, निश्चित राहा, बाळ आणि बाळाची आई सुखरूप राहील, बाळाच्या आईला आणि बाळाला काही होणार नाही। ज्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू होती तिथं फक्त सीझर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर होत्या, त्यांनी तिथे फक्त सीझरचं काम व्हायचं होतं, तर तिथे आम्ही ऍडमिट केलं। सीझर झालं आणि बाहेरून बाळरोग तज्ञ डॉक्टरांना बोलवलं गेलं। सीझर झाल्याच्या नंतर डॉक्टर बाहेर आलेत आणि मला सांगितलं की घाबरू नका, तुमचं बाळ आणि मिसेस एकदम सुखरूप आहेत, बाळ एकदम व्यवस्थित आहे, काही चिंता करण्याचं कारण नाही। हा अनुभव मला तिथे आला। आणि दुसरा अनुभव असा, मला पहिला मुलगा आहे, मला मुलगी हवी होती। घरामध्ये आमच्या अखंडपणे अविरलपणे महाराजांचं पारायण चालू असतं। पारायण करत असताना घरचे सगळे बोलायचे की तुला पहिला मुलगा आणि दुसराही मुलगाच होणार। मी पारायण करताना मी महाराजांना प्रार्थना करायचो, महाराज तुम्ही सर्वस्व आहात, सर्व व्याप्त आहात, त्रिकालदर्शी आहात, त्रिकाल ज्ञानी आहात, तुमच्यासाठी अशक्य असं या ब्रह्मांडात काही नाही, मला कन्या रत्न हवंय, महाराज मला कन्या द्या। आणि तो अनुभव असा आला की मला मुलगी झाली।